नमस्कार, सगळ्यांच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण टोस्ट सँडविच करूया. आज आपण करूया ब्रेड सँडविच. ब्रेड सँडविचसाठी हे साधे आपले ब्रेड घेतले आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय घेतलं, पौष्टिक करण्यासाठी एक कांदा कापला, एक बटाटा किसून घेतला, एक बीट घेतलं, एक किसून गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि त्याला लावण्यासाठी आपण बघा टोमॅटो सॉस घेतला आहे, बटर आहे, हा आहे चाट मसाला, काळं मीठ आहे, हे जिरा धण्याची पावडर आहे, हे मिरची आलं लसूणची पेस्ट आहे आणि थोडंसं काळं मिरी आणि आपल्याला थोडंसं लागणार आहे लिंबू. आपण आता हे सँडविच तयार करायला घेतलं आहे. आपण आता आहे ना हे सगळं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर नंतर मिक्स करूया. हे सगळं जेवढं तुम्हाला हवं ना तेवढा बटाटा असा घ्यायचा. आता हे मी ह्याच्यामध्ये सगळंच हे मिक्स करणार आहे आणि ही शिमला मिरची आहे. मस्त येतं ना गं. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे हे मसाले आहेत ना ते घालून घ्यायचे. हे मी चवीनुसार मीठ आहे, चाट मसाले सगळंच ह्याच्यात घालून मिक्स करणार आहे. चटपटीच असं सँडविच म्हणजे एकदाही खालात ना तरी तुमचं पोट भरेल असं हे सँडविच आहे. तुम्हाला ह्याच्यात अजून काही घालायचं ते आपण भाज्या घालू शकतात, मटर वाटून घालू शकतात. झालं ना गं बायडे. जेवढं तुम्हाला काय कमी जास्त करायचं तसं हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता ह्याच्यात आपण थोडंसं लिंबू पिळूया. हे सगळं मिक्स झालं आहे. आपण ह्याच्यात थोडंसं ना लिंबू घालूया म्हणजे आधी चांगली ह्याच्यात ही भाजी करतो ना त्याला चांगली अशी चव यायला पाहिजे. हे बघा ही अशी भाजी मिक्स करून झाली आहे. आता आपण ह्याच्यात ही कोथिंबीर घातली ना हे सगळे मिक्स करून घेऊया. कसं मस्त असं हे झालं आहे. भाजी चांगली झाली. आता हे मिक्स करून आपल्याला हे ब्रेडमध्ये घालून आपल्याला सँडविच करायचं. बघा बटर आहे ना जरासं आपण हे जरासं वितळून घेऊया कारण घट्ट झालेलं थोडं घेऊया, जास्त नको घ्यायला. बघा बटरचे पावाचे 2 स्लाईस घेतल्यात. आता एकाला आपण ना हा टॅमॅटो सॉस लावून घ्यावा आणि एकाला बटर लावायचं आणि मध्ये आपण ते हे केलं आहे भाजी ती आपण तयार करू. आता ह्याला ना त्याला मी टॅमॅटो सॉस लावते. आता भरपूर लावायचं. तर ह्याच्यावरच आपण ती भाजी केली आहे ना. म्हणजे आपण काय गाजर बीट खात नाही तर असं म्हणजे सँडविचमध्ये घातलात ना की ते आपल्या पोटात चांगलं असं जातो. पण हवं तेवढं भरपूर असं हे लावून घ्यायचं ह्याच्यावर. आणि तुम्हाला तुपात भाजायचं, बटरमध्ये भाजायचं तसं आपण हा भाजून घ्यायचं. आता ह्याच्यात मी टॅमॅटो नाही घालणार आहे, कांदा पण बारीक करून घेतला. चालेल ना. एक जरी खाल्लं तरी पोट भरलं पाहिजे असं समजा लावून. नंतर ह्याला मी बटर लावून घेते. बटर असं गरम पण थोडंसं ओतळून घेतलं आहे त्यापासून असं बटर लावून घेऊ. चांगलं असं लावलं. आपण आता हा ब्रेड आहे ना ह्याच्यावर असं बघा बटर लावून घालू. आता आपण हे ह्याच्यावर असं ठेवून असं दाबून घ्यायचं. गॅस पेटवला आहे बघा. मध्ये माझे सँडविचचं असं पॅन आहे त्याच्यामध्ये आपण सँडविच करूया. पॅन गरम झालं आपण त्याच्यामध्ये ना बटर घेऊया. असा सँडविच केला. त्याच्यावर जरासं ना मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर आपण हा सँडविच भाजून घेऊया. तेव्हा असं चांगलं असं हा दुसरा लावते मी. असं चांगलं असा भरून घ्यायचं. जेवढे लावायचं तेवढं भरपूर लावलं तरी हरकत नाही. चांगलं असं. आता एक ह्याला आपण ना बटर लावून घेऊया.
बटर कसं थंडी आहे ना तर आकटतो, जेवढं गरम करतो तेवढं. परत हा आपण या बाजून असा दाबून घ्यायचा. बघा सँडविच आता बघूया एक साईड किती भाजलं आहे ते बघूया. मस्त व मस्त आहे. आता त्याच्यावर ना आपण थोडंसं आपण बटर टाकूया अजून मस्त असं. हे बघा सँडविच तसं मस्त असं झालेलं आहे. आता आपण एक साईडने भाजून तर आता आपण काढून घेऊया. तर आपण त्याच्यात दुसरं परत घालूया. आणि 4 वेळा झाकून ठेवायचं. दुसरा असा मस्त झाला. तर यामध्ये पण आपण जरा शेकून घेऊया आणि आपण याच्यात थोडंसं असं बटर करूया. बघा या बाजून पण असा मस्त असा बघा कसा भाजला येतो बघा. आता आपण हा काढून मस्त असे ते सँडविच झालेले आहेत ते बघा. झालं आहे कसा मस्त झाला आहे तो बघा. आपण आता याला ना कापूया. कटर घेतला आहे. कटरने आपण चांगलं असं झालं. मस्त असं आहे. दोघी पण कापते आपण कापते. हे बघा सँडविच तयार झालेले आहे. ते तुमच्यासाठी आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे करून बघा पौष्टिक असे एक जरी खालात तरी तुमचं पोट भरेल असे सँडविच केलेले आहेत ते तुम्ही करून बघा.